जे काही क्वेरीज काढेल ना ते तुम्ही क्वेरीज मला पाठवा. एक मिनिट सर, लँड रिलेटेड मतलब बिल्डिंग नंबर सांगा, कारण लँड रिलेटेड असेल तर इथे समजणार नाही कोणाची कुठे बिल्डिंग आहे ती. बरोबर है ना. अभी इनका G9 है तो इनको कैसे समझेगा वो. अभी देखो एक मिनट, अभी वो क्या बोल रहे हैं कि अभी उधर उन्होंने पुलिस स्टेशन में भी बोला है कि उनको अगर इमरजेंसी में किसी को पोजीशन चाहिए तो पोजीशन वो देने के लिए रेडी है, वो बना के आपको दे देंगे. तो हम वो देने के लिए रेडी है, तो हमको लैंड लिटिगेशन का वो कोई प्रॉब्लम ही नहीं, वो पोजीशन दे ही रहे ना, तो हम लोगों को लिटिगेशन का कुछ मतलब ही नहीं ना. तो वो जब भी दे रहे हैं वो कैसे दे रहे हैं वो उसके हिसाब पे पूछ लो कि कभी वो लोग ताबा दे रहे हैं वही इसी पे बात करते हैं. तो लैंड का लिटिगेशन का उन्होंने फाइल भेजी है, अगर जिस दिन नहीं देंगे तो उस दिन वो कदम उठाएंगे. तो वो देने के लिए रेडी है, तो लेने के लिए भी हम रेडी रहने चाहिए. तो अभी खाली यही पूछते हैं की भाई आप कभी दे रहे हैं, बरोबर का. तो तुम्ही त्याच मुद्द्यावर बोलू की तुम्ही आता हे असं कधीपर्यंत आम्हाला मिळेल. करेक्ट. अभी आप लोगों में से जो भी लोग B2 B3 D1 D2 D3 C1 C4 C1 C2 C3 C4 C5 ये जो 5 अक्टूबर में पोजीशन मिलेगा आप लिख के देंगे सर. 100% लिख के. एनिमेटिव के साथ नहीं, एमिनिटीज के साथ नहीं मिलने वाला. और ऐप का एक मिनट एक मत बोलो क्योंकि मानो एक ही आदमी है और सब लोग पूछेंगे तो थोड़ा उनको पूरा रिक्वेस्ट आहे मला तुम्हाला, साहेब जे बोलतील त्याच्या आगेच आम्ही तिघं 10 बिल्डिंगचं पोजीशन आपण ऑक्टोबर मध्ये देतोय. बिल्डिंग नाव कसं. बिल्डिंग नंबर आहे B2 B3 B2 B3 C1 C2 C3 C4 C5 C2 C3 C4 C5 D1 D2 D3. आता ह्याच्यामध्ये आपले जे याचे पोझिशनचे डेट आहे ते निघून गेलेले ते आहेत का तुम्ही. आता हा झाला एक मुद्दा. दुसरा असा मुद्दा आहे याच्यामध्ये ज्यांच्या पोझिशनच्या डेट्स निघून गेलेल्या आहेत 18 महिने ऍड केल्यानंतर कॉम्पेन्सेशन जे फिगर बनेल ती कॉम्पेन्सेशन तुम्हाला दिलं जाईल. जरी मी या 10 बिल्डिंग ऑक्टोबर देत असेल, तुम्ही पोझिशन घेताना कॉम्पेन्सेशन कॅल्क्युलेट केलं जाईल. तुमच्याकडून जे रिसिवेबल अमाऊंट आहे त्यातून तेवढे ते वजा केले जाईल. नाही आमचं काय म्हणत होतं माहिती सर, आता काही लोकांचे EMI चालू आहे, काही लोकांचे हे पण संपलेले म्हणजे पोझिशन डेट्स पण कॅल्क्युलेट झाले. हो. तर तुम्ही जे कंपन्सेशन देतात ना ते बँकेला कन्फर्मेशन द्या ना तिकडे, कारण की आता काय माहिती आहे काय अजून ताफा उलटून गेलेला आहे, ताबा मिळालेला नाही. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही कंपन्सेशन ज्यावेळी देणार त्या दिवशी चालू राहणार, तोपर्यंत यांचा डोईबार तो कमी होऊन जाईल. तो त्यांना बँकेला तुम्ही आता कंपन्सेशन देणार ना, तुम्ही ते कॉम्पन्सेशन तो तिकडे फिरवा, बँकेचे सगळे हप्ते माफ होऊन जातील आपले. तर मी तुम्हाला काय बोलतो याच्यामध्ये असं आहे की कॉम्पेन्सेशनची जी अमाऊंट आहे, कॉम्पेन्सेशन जे ठरलं दिलं जातं ते तिथे त्या एरियामध्ये जो रेंट चालू आहे, रेंट पर मंथ तो रेंट दिला जातो. तर किती असं तर साधारण म्हणजे 1 RK ला 3,000 रुपये रेंट आहे तिथे, 1 BHK ला 4,000 आहे, 2 BHK ला 5,000 आहे. तर त्या हिशोबाने तो रेंट दिला जातो. प्लस जर तुमची ADF स्कीम असेल ज्या ठिकाणी आम्ही म्हणजे डेव्हलपर जर आम्ही काय म्हणतात त्याला तुमचा प्री EMI इंटरेस्ट पार्ट पोझिशन पर्यंत भरणार असू तर त्या कस्टमरला कॉम्पेन्सेशन लागू होत नाही, कारण की ऑलरेडी तुमचा प्री EMI आम्ही भरतोय. म्हणजे कस्टमर त्यांचा OCR भरलेला असतो, लोन होतं, लोनचे हप्ते आम्ही भरतो. सायलेंट कर दो फोन प्लीज. बरं का, ज्यांनी LNT मधून काही ADF स्कीम घेतले, इंडिया बुल्स मधून घेतले, काही IFL मधून घेतले, तर याच्यामध्ये जर कोणी असेल ज्यांना सबवेन्शन स्कीम किंवा ADF स्कीम असेल तर त्यांचं जरी डिले झालं तरी तिथे आपण त्यांना त्या कस्टमरला आपण कॉम्पेन्सेशन देत नाही. सगळ्यांना कळवलेलं सगळ्यांना माहिती. आता या धर्तीवर आम्ही वरईमध्ये पण लोकांना पोझिशन आणि कॉम्पेन्सेशन कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की क्लस्टर वाईज बनेल ते तुम्ही लोकांनंतर ठरवणार, क्लस्टर वाईज बनवायची, प्रत्येक बिल्डिंगची बनवायची, त्यानंतर सगळा तो हिशोब जो आहे तो सोसायटीला आम्ही हँडओव्हर करतो. अशा प्रकारे या 10 बिल्डिंगचं पोझिशन आम्ही तुम्हाला ऑक्टोबरमध्ये देणार आहे. राहिला तर दुसरा प्रश्न की समजा F2चं कोणीतरी बोललं किंवा काय अडचण असेल, खूप अडचण आहे की नाही आम्हाला नाही आहे घर, तर मी काय करणार मग की आता ह्या रेडी बिल्डिंग ज्या आहेत या रेडी बिल्डिंगमधले जे अवेलेबल फ्लॅट्स आहेत ना ते मग मी काही होल्ड करतो. ज्यांना शिफ्ट करायचे तुम्ही शिफ्ट करा तिथे, तुम्ही म्हटलं नाही मला शिफ्ट नाही करायचे, मला पुढचं माझ्या बिल्डिंगचं पोझिशन मिळेपर्यंत मला राहायला द्या. दोन्हीमध्ये तुम्ही शिफ्ट करून घेऊ शकता, कारण शिफ्ट केलं तर काय होतं मग ते लोन असेल चालू, ते लोन क्लोज करावं लागतं, लोन क्लोज होत नाही, मग ते अडचणी खूप होतात. त्याच्याऐवजी आपण तुम्हाला इथे ज्या रेडी बिल्डिंग आहे तिथे तुम्हाला टेम्पररी त्याचं प्रॉपर आपण ॲग्रीमेंट करू, रेंट ॲग्रीमेंट, तोपर्यंत तुम्हाला आम्ही त्याचं राहण्यासाठी देऊ.
या झाल्या 2 गोष्टी. आणि ते ताबा आता तुम्ही सांगा ऑक्टोबरमध्ये ताबा देणार म्हणाल ना. हो, ऑक्टोबरमध्ये मी 10 बिल्डिंगचा ताबा देणार. मग 10 बिल्डिंगमध्ये आपली किती लोकं आहेत? ते F2 मध्ये आहेत. सर त्याच्यामध्ये बोलत होतो ऑक्टोबर 2022 आणि आपल्याला राहिलं सेल लीड ओसी आणि सीसी आणि नो ड्यू सर्टिफिकेट त्या गोष्टी कधी होणार? आता नो ड्यू सर्टिफिकेट जे आहे, ज्या क्षणी तुम्ही सगळं पेमेंट भरता आम्ही तुम्हाला नो ड्यू सर्टिफिकेट देतो. राहिलेलं जे आहे नो ड्यू सर्टिफिकेट झाल्यानंतरच पोझिशन होतं. मग याच्यामध्ये नो ड्यूज म्हणजे तुमच्या ॲग्रीमेंट टू सेलच्या अगेन जे काही 10% रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला सांगितली जाते की एवढं तुमचं राहिलेलं आहे. तुम्ही इथे पोझिशन इथे येतात किंवा आपण साईटवर जातो ना, ते प्रॉपर पूर्ण तुमचं लेजर दाखवलं जातं. आता कॅल्क्युलेशन सर हां, आता- काही लोकांच्या तारखा ज्या गेलेल्या उलटून गेलेल्या आहेत ना, आपण सध्या त्या परिस्थितीला पहिला पॉईंट तो घेऊ. ज्यांच्या तारखा उलटून झालेल्या आहेत त्याला कोणा कधी देणार? आता एक झालंय की प्रत्येक ज्या बिल्डिंग आहेत ना त्या बिल्डिंगचं आमच्या वेबसाईटवर प्रत्येक बिल्डिंगचा कधी पोझिशन आहे त्याची महिना टाकलेला आहे. नाही, मी ते नाही म्हणत. मी काय म्हणतोय की ज्या ज्या लोकांच्या तारखा उलटून गेलेल्या आहेत, हां. 2020ला त्यांना पोझिशन मिळणार होतं, 2022 पर्यंत मिळालेलं नाही, त्यांना तुम्ही काय करणार? त्यांना आपण कॉम्पेन्सेशन देतो. कंपन्सेशन तर तो नंतरचा भाग राहिला. कंपन्सेशन तर तुम्हाला द्यायचंच आहे. फ्लॅट कधी देणार? कोणत्या बिल्डिंगचं बोलताय तुम्ही? कोणती उदाहरणार्थ building? नाही नाही, कोणत्या बिल्डिंगचं नाही. मी 2020ला तुम्ही जे लिहून दिलं होतं की पोझिशन देणार आहे त्याच बिल्डिंगचं बोलतोय. फॉर एक्झाम्पल त्यांना माहिती आहे. E2 फॉर एक्झाम्पल 2020ला सर तुम्ही लिहून दिलं ना त्यांना. आता जसं विद्यार्थ्याला लिहून दिलं की त्यांना आम्ही 2020ला पोझिशन देणार आहे, परंतु आता बिल्डिंग रेडी नाही आहे, त्याचा अवधी पण उलटून गेलेला आहे. त्या दरम्यान अवधी पण उलटून गेलेला आहे आणि बिल्डिंगही रेडी नाही आहे आणि त्यामध्ये ह्याची बिल्डिंग नसेल तर मग काय करणार? कळतं मी तुम्हाला काय बोलतो? नाही मला कळलं. मी ती अहो, list दोन आणतो. बघा, विद्यार्थ्याची सगळ्यांची list आहे माझ्याकडे. एक मिनिट. T1 मध्ये आहे. नाही नाही, एक मिनिट थांब. आपका मेरा नाम पे हो जाएगा. नाही पण हे मी लेटरमध्ये कारण हे आपण आज जे सकाळपासून बसलो हे युनिट ट्रान्सफरचं कशात तरी केले युनिट ट्रान्सफर तेच आहे. युनिट ट्रान्सफर पण आहे आणि इव्हन आपण असे म्हणालो की इथून एक्झॅक्ट वरही जायचं असेल तरी आपण ते करू. बघू आता आता उद्या समजा मी म्हटलात ना, मी म्हटलं जर कुठे पॉईंट मध्ये ऍड करा, आपण ऍड करू. त्याने वाचलंय पण हे कंपल्सेशन खूप करून घेते होती कॉम्पेन्सेशन हे जे आहे ना, इव्हन बरेमध्ये पण मिळेल कॉम्पेन्सेशन. तिथे असणार रेट प्रिवेलिंग रेट ऍट दॅट लोकेशन. हे जे साहेब पाहिजे जातात. नाही नाही ऐक, सांगू का तुम्ही चेंबूरमध्ये रेंटमध्ये राहायला गेलात ना तर तेवढ्याच एरियात जर तुम्हाला 15,000 भाडं असेल, पण तेच तुम्ही डोंबिवली किंवा कुठे आलात तर तुम्हाला 4 किंवा 5,000. आमच्या इथे बिल्डिंग मध्ये ना बिल्डिंगमध्ये 5,000 पण पाचच्या खालती कोण तुम्हाला देणार नाही ना बिल्डिंग मध्ये एरिया वाईज असतं. हा एकदम खालचा एरिया झाला हे खालची कंपनी इंडियन इथे व्हॅल्यू कमी केलं ना. ऑक्टोबरला तर ज्या ज्यांचे पोझिशन ते फुलफिल आपण Fulfill होतच आहे. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आमचं बोलायचं काय उद्देश होतं की एकदा याच्यामध्ये आले बरं, कसं मुंबईमध्ये असं बऱ्याच ठिकाणी असे एसआरचे कॅल्क्युलेशन झाले की ट्रान्झॅक्शन सुरुवातीला देतात त्याच्यामध्ये 9-10 वर्ष जातं. तसं याच्यात काही प्रकार घडायला नको. कारण काय माहिती का पुढे तुम्ही एकदा जाऊन साईटवर या, यू विल लाईक दिस. एकदा साईटवर या, काम पहा स्वतः. आहे आता मी जसं F सिरीज पुढे जाते, मला माहिती आहे की F series अजून पुढे जाणार आहे. मला माहिती आहे. तुम्ही बसून ना, मी काय म्हणतो मी तुम्हाला एक लिस्ट देतो त्याच्यामध्ये आणि त्या हिशोबाने तुम्ही मंडे आम्हाला त्यांची पोझिशन देत आहे, काय काय अग्रीमेंट राहणार ते लिहून द्या. आम्ही एकदा डिस्कस करतो फुलफिल करून घेऊ. बघा आम्हाला आता हे तुम्ही करता येतं त्याला आम्ही तुमचा प्रॉब्लेम समजू शकतो, पण कसं म्हणजे तुम्ही जर आम्हाला स्वतःचं म्हणाले किंवा की आमच्या जागी येऊन विचार केला की बाबा माझा 17,000 पगार आहे 16,000 मी भरतो, माझे फक्त 1,000 उरते त्याच्यामध्ये मला काहीच नाही, तर आमची पण समजून घ्या. आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे, परंतु काय म्हणजे क्लिअर सगळ्या गोष्टी क्लिअर म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर राहू. काही लोक मी क्लिअर बोलतो. दुसरी गोष्ट दुसरा मुद्दा मी सर सांगतो. आता बघा हे याच्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये पण अजून वेळ लागणार असेल तर तुम्ही क्लिअर लोकांना सांगा. कारण काय माहिती इथे कसं माहिती आहे, ही आपली मध्यमवर्गीयांची सवय असते की आपण एक खयाली इडले बांधतो की आपण काही आशा आणि आपली स्वप्न रंगवत असतो, तर त्याला ब्रेक द्यायला खूप त्रास होतो. उशीर होणार असेल तर उशीर होणार, सरळ सरळ क्लिअर सांगा. लँडमध्ये लिटिगेशन आहे की लँडमध्ये बाबा येणे आहे, याला नंतर आपलं ऍग्रिकल्चर लँड आहे, नंतर ऍग्रिकल्चर होणार आहे, त्याच्यामध्ये आपण करून उशीर लागणार आहे. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्ही तात्पुरतो आम्ही तयार या गोष्टीसाठी पण तयार. तुम्ही क्लिअर सांगा त्याने काय होणार मला असं वाटतं हे जे पोझिशनचं जे आहे ना त्यातलं तुम्ही ऍडजस्ट आता मी काय म्हणतो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की जास्त नाही आहे, कारण की काल मला पुण्याहून पण फोन होता, काल पुण्याहून पण फोन लोक यायला लागले जास्त आंदोलनाला. तर आमचं असं रिक्वेस्ट होतं की ही जी आहे जी पण 40-45 लोक आलेली आहेत ती 51 लोक झालेली आहेत, त्या 50 लोकांना घेऊन काहीतरी ऍडजस्टमेंट करून जे समाधान असेल तिथेच टाकू.
आम्ही लोक 100% तुम्हाला सपोर्ट करू. करेक्ट. आता आपण ना पुढच्या आठवड्याचं शेड्यूल बनवा. हां 2-3 लोक येऊ द्या. बरं आता दुसरी गोष्ट म्हणजे या सोडून 10 बिल्डिंग ज्या आहेत त्या सोडून 10 बिल्डिंगचं मी ऑक्टोबरचं तुम्हाला देतो. सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय. आता ऑफिशियल डॉक्युमेंट तुम्हाला सांगा यातल्या कुठल्या कॅन्सल आहेत. याच्यामध्ये कॅन्सल बिल्डिंग ज्या आहेत त्याच्यामध्ये कॅन्सल मला सांगा कॅन्सल त्यांना ना आपण पहिल्या प्रोव्हायडीवरती ना शिफ्ट करू. नंबर अनाउन्स कीजिए. नाही. ते विचारतो मी सर्वांसारखे मी बोलतोय 2 मिनिट थांबा. L1 दिसते का याच्यामध्ये? नाही, कोई भी कॅन्सल जेवण कॅन्सल आहे ना. नाही. एक सेकंड ज्या कॅन्सल बिल्डिंग होणार आहेत त्या सांगा. नाही, सांगतो मी कॅन्सल बिल्डिंग होणार नाहीये. आपल्याकडे 6 बिल्डिंग अशा आहेत की ज्या बिल्डिंग एक्सकॅव्हेशनला आहेत. G1, G3, C8, C9 आणि अजून 2 बिल्डिंग आहेत की ज्या एक्सकॅव्हेशन स्टेजला आहेत. याच्यामध्ये मेजॉरिटी 1 RK कस्टमर आहेत. काही 1 BHK आणि 2 BHK स्मार्टवर आहेत. त्याच्यामध्ये कस्टमर आहेत. त्या कस्टमरला शिफ्ट करण्यासाठी जर माझ्याकडे दुसऱ्या बिल्डिंग असतील तर मग मी ही बिल्डिंग नाही बनवणार कोणताही डेव्हलपर. पण तशी परिस्थिती नाही. आमच्याकडे ऑलरेडी बुकिंग आहेत. त्यामुळे त्या बिल्डिंग PLC जो रहेगा ना प्रीमियम लोकेशन सर मेरी पूरी चार्जेस. बात सुनिए ना. जो वो मेरे पास वो ब्रोशर पहले के भी हैं. जो मेरी बिल्डिंग का लोकेशन था ना वो लोकेशन चेंज किया तो उसके वो मेरा उसमें कुछ था कि भाई हम चेंज कर रहे हैं और आपको व्यू नहीं दे रहे हैं तो उसके लिए हम लोग जो हमने एक्स्ट्रा पे किया उसको रिटर्न कर दो. ठीक है. आपका कुछ भी प्रॉब्लम था आपके मैंने पूछा था तो बोले वायर गया था ये गया था वो करंट का था. ठीक है आपने चेंज किया एक्सेप्टेड. लेकिन उसका जो आपने एक्स्ट्रा चार्जेस लिए वो रिटर्न कर दो. दो चीजों का हमने काम किया. 2 बात हुआ है अभी. 2 बात हुआ है. एक है कि ADF में हमने पैसा ज्यादा भरा था. 1 लाख ज्यादा दिया इसका है. क्या होगा और क्या होता है उसको PLC प्रेफर्ड लोकेशन प्रीमियम व्यू Yes. के लिए आपने एक्स्ट्रा पैसा दिया था. हाँ. प्रीमियम व्यू का जो एक्स्ट्रा पैसा था अगर आपको अभी प्रीमियम व्यू नहीं है और सम रीजंस वो जो प्रीमियम व्यू का चार्जेस है हम एडजस्ट करेंगे. ओके सिंपल. सर, उसको मैंने नो भी क्वेश्चन इज आई आस्क्ड. ओके इस मैटर बात अगर करने के आई आपको थी बोला सर. था हे पॉईंट्स लिहून घ्या ना म्हणजे नाही आय एम गेटिंग रेकॉर्डेड काही प्रॉब्लेम हा, पारखे नाही. सर. युट्यूबवर जाणार मला माहिती आहे. पारखे हरकत सर. नाही. टाइम जिला गवा है अभी देखो सबका एक प्रॉब्लम है. जिसका परीक्षण होके गया है बराबर परीक्षण 2022 से उनको मिला नहीं उनको एड्रेस मिल जाएगा. जिनका भी एड्रेस चाहिए उनका लिस्ट दे दो. ठीक है. और जिसका अभी सितंबर 2023 तक है ठीक है और उनको जरूरत है रहने के लिए उनका भी आप भी बोलतील ना. परफेक्ट बोलले सायनाथ हेच बोलले. म्हणजे आपण पजेशन होऊन गेले नाही गेले त्याला बाजूला ठेवूया. आम्हाला गरज आहे 1 BHK आहे. तो आमचा जे काही मोठा फ्लॅट तो नको मला D3 मध्ये आम्हाला मिळेल का काही प्रश्न आहे. आपण त्याच्यावर सिरीज द्या. सायनाथ आम्ही बसून तुम्हाला बोलू. अच्छा और किसी को कुछ पूछना है? सर, आमचं काय? J6 आहे का? J6 आहे सर. मी आता रेंटवरती आहे. मला घराची गरज आहे. तुम्ही म्हणता 2 BHK ला अजून 2023 पर्यंत. मी काय करायचं सांगा. मी EMI पण भरते रेंट पण भरते. आपण एक करू शकतो तोपर्यंत तुम्हाला मी 1 BHK देत होतो. आपण ते प्रॉपर लिगल तुम्ही अग्रीमेंट करून घ्या की जेणेकरून हा फ्लॅट तुम्हाला दिलाय तो तुमच्या 2 BHK बदल्यात नाही दिलाय तुम्हाला टेम्पररी राहायला दिलाय. तो जेव्हा होईल तेव्हा ते पण सर मी आता वेस्टर्नला जॉबला आहे. माझं सगळं मिस्टर आणि मिसेस आम्ही दोघं पण वेस्टर्नला होतो. आम्ही इथे येऊन परत इथे कसं जाणार. माझं प्लॅन काय होता की 2022ला माझं पोझिशन मिळणार होतं. मी ते रेंटवर देऊन मी इथे रेंटवर राहणार होती. तुमचा प्रॉब्लेम काय होतं सांगतो. तुमचं मार्च 22 ला असेल ना तर अजून तो डेट यायची बाकी. सर जसं कोविडचा त्रास तुम्हाला झालाय तसं सामान्य वर्गाला पण झालाय ना. आमच्या पण जॉबवरती परिणाम झाला. आम्ही काय करायचं सांगा. बद्दल बोलत नाहीये मग मी फक्त जे डिले तुम्हाला रेराने एक्सटेंड केलं मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आम्हाला पण प्रॉब्लेमच आहे ना. ठीक आहे त्यांना पण त्रास आहे. अब इसमें सॉल्यूशन इम्पॉर्टंट है. मला ट्रान्सफर पोझिशन द्या. हा BHK जे आहे तुम्हाला बरोबर तुम्हाला आमचं वरईमध्ये फ्लॅट रेडी असेल का बघतो. चालेल. आर यू रेडी. येस येस. पैसे द्यायला नाही ऍडिशनल मी देणार नाही कारण माझं इंटरेस्टच गेले. सर माझं हे बघा EMI एकही अजूनपर्यंत बाउन्स नाही झालाय. D3 तो D3 में मैं आपको शिफ्ट करूंगा. नाही पण तसं नव्हतं 1 BHK घेतलं ना सर. D3 1 BHK D3 पण यांना ऑक्टोबरला मिळत आहे. हाँ मग ठीक है ना. अक्टूबर में मिल रहा है तो कोई प्रॉब्लम नहीं उसमें है ना. तो तुम्ही त्यांचे बघा मी काय म्हणतो सर आता
बाकीचे बघा जे जे आहेत जेवढे जेवढे In short, झाले मला तुमचा मुद्दा मला पटला. तुमचा मुद्दा असा आहे की डेट निघून गेली आहे, तुम्ही त्यांना याच्यामध्ये ऍडजस्ट करा. हा तसं वर्कआउट आता करून फक्त एक प्रॉब्लेम आहे, जर बायचान्स कोणी 2 BHK चा असेल तर मग तुम्हाला 2 BHK एक बिल्डिंग तुमचं काय एक मिनट 2 BHK कोणाचं आपका जे काय था आपका एक मिनट आपका पोजीशन कभी का मेरा 22 मार्च का 22 मार्च आता ह्यांचं झालं आपका J6 कौन सा फ्लैट नंबर 004 नीला पूजा है हाँ आपका 22 मार्च का है. अभी यांचं जे आपण ऍड केलं तर त्याच्यामध्ये मार्च त्यांचं व्हायला पाहिजे सप्टेंबर 23 पर्यंत हे का असं? ऍग्रीमेंट तर त्यांचं 22चं करेक्ट. त्याच्यामध्ये काय झालंय, त्याच्यामध्ये रेराकडून आम्हाला कोविडचं extension मिळालं. कोविडचं एक्सटेन्शन मिळाले, तर त्याचं सप्टेंबर 23 पर्यंत जर झालं नाही देन वी आर लायबल टू पे हर कॉम्पन्सेशन. सर आम्हाला म्हणलं इथे प्रत्येक माणसाला कॉम्पन्सेशनची गरजच नाही नाही म्हणजे हे जे आहे, नाही, म्हणजे याची डेट म्हणजे मला सांगा याची डेट लॅप्स नाही झाली मला हे म्हणजे त्यांची डेट चालू लॅप्स नाही डेट लॅप्स ऍज पर गव्हर्नमेंटच्या करेक्ट करेक्ट. बरं आता दूसरा है अजून जे म्हणून आपका डेट लैप्स नहीं हुआ है और 2 BHK का मेरे पास अभी इसमें एक हो गया डेट लैप्स नहीं हुआ है तो हम ऐसा पकड़ के नहीं बैठेंगे डेट लैप्स नहीं हुआ तो हम नहीं देंगे, ऐसा नहीं बोल रहा हूँ. अगर डेट लैप्स नहीं हुआ है फिर भी जरूरत है कि नहीं हमको बहुत तकलीफ है 1 BHK का है तो इस पे हम आप लोगों का सबका 1 RK है ना 2 BHK है 1 BHK है सब 1 BHK है, डेट नहीं हुआ है लैप्स लेकिन हमको जरूरत है, हमको रहने के लिए जाना है, डेट लैप्स नहीं हुआ है ठीक है, उसको एग्रीमेंट थोड़ा बाजू में रखो, हमने बुक किया है, हमको 1 BHK चाहिए तो D3 में हम आपको शिफ्ट करके दे सकते डिपेंडिंग ऑन अवेलेबिलिटी. तुम्ही स्वतः वाटल्यास तुम्ही दोघे जण पुढच्या म्हणजे अगदी नेक्स्ट वीक में आप आइए, जितने भी 1 BHK कस्टमर है कि ठीक है इनको हम शिफ्ट करना चाहते हैं, दे आर रेडी टू गेट शिफ्टेड, शिफ्ट करने के लिए तैयार है, उनको हम D3 में शिफ्ट करें. 2 BHK वालों को सर होता है एक क्वेश्चन बोलिए, आपसे है, जैसे बोलिए. अभी आपने बोला ADF में आपका आप उसको मतलब कॉम्पनसेशन नहीं देने वाले हैं Correct. या वो एलिजिबल नहीं है Correct. तो अंडरस्टैंड, लेकिन उसके लिए क्या है फिर? तो जब जो भी इंटरेस्ट रहेगा ना मतलब आपका जब तक आपको मिलेगा नहीं पोजीशन तब तक जो वही ना, इंटरेस्ट उसकी रहेगा डेडलाइन वो बता दीजिए ना कि सीजन भाई में ये बनेगा. डेडलाइन है कि इस तक मिल जाएगा. अब अगर मेरा PMI आप दे रहे हो, मैं एग्जाम्पिया दे रहा है, मुझे पता है, लेकिन कब तक देगा? मुझे घर चाहिए, मुझे PMI नहीं चाहिए. अभी परफेक्ट है आपका 1 BHK है हाँ बिल्कुल, ठीक है फिर- मेरा और मेरी फ्रेंड हम दोनों ने एक साथ ही किया था. करेक्ट. तो अभी हम क्या कर सकते हैं, हम क्या कर सकते हैं, अभी आपका फ्लैट नंबर क्या है 212 G3 212 22 का था 22 का था. हाँ मार्च 22 याच्यात नाव काय आहे? मार्च 22 मध्ये होता उनका इसका सुषमा जाधव का होगा, 27 में आपका नाम नहीं रखा है इसमें. सुषमा जाधव होगा. मार्च 2022 है ना आपका सितंबर 23 तक जाएगा. मार्च से उसी के साथ में हम लोगों ने रेरा को भी पार्टी की. रेरा को पार्टी इसलिए किया है कि एक्सपेरिया डेवलपर्स के जब एग्रीमेंट बन रहे थे, एक्सपेरिया डेवलपर्स के जो एग्रीमेंट बन रहे थे उसमें रेरा का रोल था. रेरा के अधिकारी ने क्यों नहीं जांचा कि वो लैंड एग्रीकल्चरल या नॉन एग्रीकल्चरल, उसने देखा ही नहीं. रेरा के अधिकारी भी हमको मिसगाइड कर रहे हैं क्योंकि ये सब मिली जुली सरकार है. ये आपको टाइम पे टाइम देंगे, आपको हियरिंग के बुलाएंगे, ऐसा नहीं. तो रेरा के ऑफिसर को भी हम लोगों ने टारगेट किया कि रेरा का ऑफिसर भी आए, एक्सपेरिया के जो डेवलपर्स के जो पार्टनर है, जो डायरेक्टर है, वो आए और इसका निपटारा करें. तो आने वाले दिनों में ये तो हम लोगों ने आंदोलन के माध्यम से तो हो ही रहा है, उसके साथ में हम लोगों ने पिटीशन डाले. पिटीशन ये कम से कम पकड़ के चलिए अभी 2 दिन में हम लोग के पास लॉगिन नंबर रहेगा, कोर्ट में केस चला रहेगा. जिन जिन लोगों का कोर्ट में नाम है हो सकता है अभी ये कितने अभी आपको लोग रहेंगे 10-15 रहेंगे, 20-25 लोग रहेंगे. जिन जिन लोगों का कोर्ट में नाम लगेंगे मैं आपको बता रहा हूँ, हो सकता है उसके लिए इजी होगा. जो पहला पैसा की रेडी कर रहा है जिसका वो हो सकता है वो पूरा चेंज करवा के जो लोग कोर्ट में है उन लोगों को दे दे कि भाई ये ले लो, ऐसा हो सकता है क्योंकि उसके गले पे आएगा अभी, क्योंकि इसका असर पूरे उसके प्रोजेक्ट पर पड़ने वाला है. क्योंकि अभी तक हम लोग खाली हल्के में ले रहे थे कि भाई आ रहे जा रहे, ऐसा नहीं चलेगा. सभी लोगों को इसका जवाब देना पड़ेगा. रेरा को भी देना पड़ेगा, बिल्डर को भी देना पड़ेगा, और इसमें मिनिस्टर भी है तो मिनिस्टर भी इसमें बाकायदा जैसे रिप्रेजेंटेशन अभी निवेदन दे रहे तो नगर विकास मंत्री इसके अंडर आता है, तो नगर विकास मंत्री है उसकी मुलाकात होगी. तो उस दिन भी मैंने आप लोगों को बताया था कि 3 लोगों का पैनल बनेगा. बहुत सारे लोग काम पे जाने वाले हैं, उसको छुट्टी वुट्टी नहीं कर सकते, तो यहाँ पे करीबन 3 से 4 या ज़्यादा 5 लोग यहाँ पे हमेशा रहने चाहिए.
यानी ये आंदोलन अभी चलेगा, पकड़ के चलिए, ये 1 हफ्ते में भी निपटारा हो सकता है, या निवेदन देने के बाद अगर वो अवेलेबल है मुख्यमंत्री, तो मुख्यमंत्री और मुख्यमंत्री के सचिव तुरंत अपने को बुला लेंगे कि आप लोग आ जाइए। तो यहाँ पे पुलिस वाला अपने लोगों को लेके 3-4 लोगों को लेके मंत्रालय ले जाएगा। मंत्रालय में वहाँ पे फेस टू फेस मंत्री से बात होगी कि ऐसा हुआ है सर, इसका निपटारा तुरंत। दूसरा है जो कोर्ट के प्रोसीजर से चल रहा है, कोर्ट का प्रोसीजर का टाइम लिमिट हम लोगों ने बांधा है कि कोर्ट का जो केस है वो 6 महीने से ज़्यादा नहीं चलेगा एज पर रेरा के गवर्नमेंट के। तो 6 महीने से ज़्यादा एक केस चलने वाला है, 6 महीने के अंदर ही इसका निपटारा होगा। मैं आपको देखो, मैं कोई आपको झूठी आशा नहीं दिखा रहा हूँ, जो है मैं क्लियर बता रहा हूँ। वो जो लैंड है एग्रीकल्चरल लैंड है, और उस लैंड में लिटिगेशन है, यानी 24 लोगों का ये पूरा ज़मीन है, 24 नंबर का ये सिटी सर्वे नंबर है, इसमें 17 मालिक है, लेकिन कौन से ज़मीन पे कौन सा किया है वो तो दिख ही नहीं रहा है। समझ में आया आपको? अभी ये 24 को आपको बोला कि 24 को 14 दिया, आपको क्या पता है ये 24 का 14 है 15 है? वो मालूम ही नहीं पड़ेगा हम लोगों को। वो कब मालूम पड़ेगा? जब उसका मोजनी होगा, और मोजनी का लेआउट रहेगा, हर एक का लेआउट है। मैंने आपको जैसा लेआउट बताया उस दिन भी लेआउट मैंने लीला जी आपको बताया कि वो लेआउट है कि ऐसे ऐसे हर एक 24 का 14 है तो 24 के 14 में लेआउट होगा, 24 का 15 है तो 24 का 15 का लेआउट रहेगा। तो हर एक का लेआउट है, तो लोगों को पता ही नहीं है अभी, तो ये अपने को बताना पड़ेगा। कोर्ट में केस हम लोगों ने डलवा दिया है। देखो इसमें मैं बताता हूँ, हो सकता है बिल्डर अभी क्या करे, यहाँ 20-25 है तो बोलेगा 5-6 लोगों को बुला दो, तुमको मैं दे देता हूँ, तुम कोर्ट में मत जाओ, इधर उधर हल्ला गुल्ला मत मचाओ। वैसा हो सकता है, मैं बताने की कोशिश कर रहा हूँ। आप अपने और फ्लैट भी नहीं मिल रहा, और फ्लैट लेने के लिए वैलिड रीज़न तो दे। अगर मैं एक्सपीरियंस से मैं क्या बोल रहा हूँ कि आप अगर नहीं दे पा रहे हो, हमको वैलिड रीज़न तो दो कि भाई एक वो क्या बोल रहा है मैं 15 तारीख को दूंगा, अगले महीने में दूंगा, ऐसा ही बोल रहा है ना। लेकिन वो क्या वाकई में मिलेगा अपने को? क्योंकि अभी अपने को समझ में आ गया, तो मैं उसको क्या बोल रहा है, क्या प्रॉब्लम है, सीधे सीधे सच बोलो। अभी देखो इसमें ना हे खरेदी करतो, हे गावाची ना वेळ असते, मुरुड जंजिराला गाव आहे, तिथे आम्ही मीठ घेतली, त्याची बाजारभावाची व्हॅल्यू 44 आणि मोबदला किती आहे 12,000, बिल एकाचा पगार किती आहे, खरेदी करतो खरेदी कधी आणायची, खरेदी कधी नाही काम जोर करत तिचा नवरा सगळ्यांना पैसे मागतील ना, ते काय करणार, काही वेळ कमी लागतं ना आपल्याला, कॉन्सेप्ट नाही करायचं वकीलला कमी If expansion, diversification, weather, environmental clearance has been आपको दिया है कि नहीं दिया? क्यों नहीं दिया? इसका रीज़न ही है। अभी इसमें देखो, अभी आपको बोला 170 मिला ना, आपका एग्रीमेंट निकालो और उसमें वो जो लैंड का जो नंबर है वो एग्रीकल्चर से नॉन एग्रीकल्चर हुआ है कि देखो क्या है उसको करके दे देता हूँ। आपको भी चाहिए तो बोलो, हमको नहीं चाहिए। मैं लोन के लिए अप्लाई करूँगा, आगे के लिए तो नहीं मिलेगा मेरे को। ये देखो ये किसका है, ये किसका है? 24 का 14, 24 का 14 ये एनए हो गया, इसके लिए दिया। त्या दिवशी मी तुम्हाला त्याच्यामध्ये ह्याला विचार नॉन एग्रीकल्चर 24 का 14 नॉन एग्रीकल्चरल है, इसके लिए आपको इसने दिया ना। आपको ये आया है क्या? प्रधानमंत्री आवास योजना का ये आया 24-14 में खाली 16 गुंठा ही है, तुम्हाला मिळाली? तो मैं बताने की क्या कोशिश कर रहा हूँ, एग्रीकल्चरल लैंड से जो एनए करवाया ना उसका प्रॉब्लम नहीं है, लेकिन वो 24-14 आपको कैसे बनेगा? वो सामायिक है, उसका विभाजन होना जरूरी है। इसकी वजह से सारे किसान लोग आजू बाजू के ना वो ऑब्जेक्शन उठा रहे, लिटिगेशन में आ रहा है। एग्रीकल्चर आहे की नॉन एग्रीकल्चर आहे? जिस दिन नहीं देंगे उस दिन वो कदम उठाएंगे, तो वो देने के लिए रेडी है, तो लेने के लिए भी हम रेडी रहने चाहिए। तो अभी खाली यही पूछते हैं कि भाई आप कभी दे रहे हैं, बरोबर, तो तुम्ही काय तुमचा बोलू, तुम्ही असं कधी करता समाज? अभी आप लोगों में से जो भी लोग B2, B3, D1, D2, D3, C1, C4, C1, C2, C3, C4, C5, ये जो 5 बिल्डिंग में जितने भी 10 बिल्डिंग में जितने भी लोग हैं, इनको अक्टूबर में पोजीशन मिलेगा।
आप लिख के देंगे सर? 100% एनिमेटिव के साथ एमिनिटीज के साथ नहीं मिलेगी। और एक मत बोलो क्योंकि तुम्हारा एक ही आदमी है और सब लोग पूछेंगे तो थोड़ा सा उनको पूरा रिक्वेस्ट आहे मला तुम्हाला, साहेब जे बोलतील त्याच्या आगे आम्ही तिघं बोलू, तर आमच्याकडून जर स्विच झालं तर तुम्ही तुम्ही please काय बोला. क्वेश्चन तर तुम्ही please बोला. तो एक आदमी बोलणार. आम्ही सर्व पॉइंट कव्हर करू. जर आमच्याकडून मिस झाले तर तुम्ही सांगा हे मिस झालेलं आहे. आपके सवाल का जवाब इधर है। आपण ऑक्टोबर आहे ना सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आम्ही लिहून घेतलेले आहेत, त्यामुळे जर चालेल ना? ओके चालेल। ठीक है. अभी वो अक्टूबर में देने के लिए रेडी है, वो लिख के देने के लिए सब लोगों को रेडी है, बराबर ना? ठीक है, तो अक्टूबर में तुम्ही द्यायला द्या, लेटर देने 10 बिल्डिंगमध्ये 10 बिल्डिंगचं पोझिशन आपण ऑक्टोबरमध्ये देतोय। बिल्डिंग नंबर आहे B2 B3 C1 C2 C3 C4 C5 D1 D2 D3 त्याच्यामध्ये आपले जे आता हा झाला एक मुद्दा। दुसरा असा मुद्दा आहे, याच्यामध्ये ज्यांच्या पोझिशनच्या डेट्स निघून गेलेले आहेत 18 महिने ऍड केल्यानंतर कॉम्पेन्सेशन जे फिगर बनेल ती कॉम्पेन्सेशन तुम्हाला दिलं जाईल। जरी मी या 10 बिल्डिंग ऑक्टोबर देत असेल, तुम्ही पोझिशन घेताना कॉम्पेन्सेशन कॅल्क्युलेट केलं जाईल, तुमच्याकडून जे रिसिवेबल अमाऊंट आहे त्यातून तेवढे ते वजा केले जाईल। नाही असं काय म्हणतो माहिती आहे, आता काही लोकांचे EMI चालू, काही लोकांचे हे पण सांगते पोझिशन डेट्स पण कॅल्क्युलेट झाले। हो, तुम्ही जे कॉम्पन्सेशन देतात ना ते बँकेला कन्फर्मेशन द्या ना तिकडे, कारण की आता काय माहिती आहे का, अजून ताबा उठून गेले, ताबा मिळालेला नाही, बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही कम्पन्सेशन ज्यावेळी देणार त्यावेळी चालू राहणार, तोपर्यंत याच्या डोईवर तो कमी होऊन जाईल, तो त्याला बँकेला तुम्ही आता कम्पन्सेशन देणार ना, तुम्ही ते कॉम्पन्सेशन तो तिकडे फार करवा, बँकेचे सगळे हप्ते माफून होतील आपले, तर मी तुम्हाला काय बोलू, याच्यामध्ये असं आहे की कॉम्पेन्सेशनची जी अमाऊंट आहे, कॉम्पेन्सेशन जे ठरलं दिलं जातं ते तिथे त्या एरियामध्ये जो रेंट चालू आहे, रेंट पर मंथ, तो रेंट दिला जातो। तर साधारण म्हणजे 1 RP ला 3000 रुपये रेंट आहे तिथे, 1 BHK ला 4000 आहे, 2 BHK ला 5000, त्या हिशोबाने तो रेंट दिला जातो। प्लस जर तुमची ADF स्कीम असेल ज्या ठिकाणी आम्ही म्हणजे डेव्हलपर, जर आम्ही काय म्हणतात त्याला, तुमचा pre-EMI इंटरेस्ट पार्ट पोझिशन पर्यंत भरणार असू तर त्या कस्टमरला कॉम्पेन्सेशन लागू होत नाही, आणि ऑलरेडी तुमचं pre-EMI